श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 21वा मृत विप्रपुत्र पुन्हा जिवंत झाला. श्री गणेशाय नमः. सिद्धमलाले नामधारक ब्रह्मचार्यांनी मेलेल्या मुलाच्या आईची अर्थात गंगाधरांच्या पत्नीची आस्थेने विचारपूस केली. त्यांचे सात्वन करताना ते म्हणाले, बाई, या भूमीवर जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचेच असते. त्यापैकी कोणी आधी जातो तर कोणी नंतर. उत्पन्न घेणे, विनाश होणे हे सृष्टीचक्रच अव्याहत चालू असते. जीवन हे पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे क्षणभंगूर आहे. पाण्यावरचा फेस पाण्यातच उत्पन्न होतो आणि पाण्यातच विलीन होतो. त्याचप्रमाणे पृथ्वी आदी पंचतत्वांनी आकाशास असलेली ही देहाकृती ती तत्वे विलग झाली की अव्यक्त होते. त्या पंचमहाभूतांचे गुण मायेच्या पाशांनी धनुष्याच्या मनात मी देह आहे ही भ्रांती निर्माण करतात. या भ्रांतीनेच कन्या, पुत्र, पत्नी, मित्र याची आसक्ती उत्पन्न होते. जीव हा शिवस्वरूप असूनही स्वतःला वेगळा समजतो. हाच मायेचा अचिंत्य प्रभाव आहे. माया त्रिगुणामयी आहे आणि सत्य, रज, तम हेच ते तीन गुण आहेत ज्याच्याच प्रभावाने सर्व कर्मे घडत असतात. पण अज्ञानामुळे जीव स्वतःकडे कर्तेपणा घेतो आणि त्या बऱ्या वाईट कर्माची इष्टानिष्ट कर्मफळे भोगतो. इंद्रियांना होणारी विषयभोगाची वासना ही सुद्धा गुणांच्याच अधीन असल्यामुळे जीवाला सुखदुःखाने लिप्त करते. सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्ण कर्मानेच उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात. कल्पवृक्ष आयुष्य असणाऱ्या देवांना व ऋषींनाही अंत आहे. तिथे मनुष्याची काय कथा. देहाच्या अवस्था सातत्याने बदलत असतात. जन्म, बालपण, तारुण्य, वार्धक्य आणि त्यानंतर मृत्यू ठरलेलाच आहे. मृत्यूनंतर जीवात्मा पुनश्च नवीन देह धारण करतो. अर्थात व्यक्ताचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे पुन्हा व्यक्त होणे हा क्रम सातत्याने चालूच असतो. म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुखदुःख मानत नाहीत. अज्ञानी जीव मात्र मायामोहाने भ्रमित होऊन इतरांशी आपले नाते जोडतो आणि त्यांच्याच संदर्भात सुखदुःख भोगतो. उत्पन्न होणाऱ्या प्रत्येकाच्या ललाटलेख ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेला असतो. त्या प्रत्येकाचे जे काही पूर्वजित कर्म आहे त्यानुसार जीवाला तशी गती प्राप्त होत असते. त्यावरच त्याच्या सुखदुःखाचे व आयुष्यात मर्यादेचे निर्धार होत असते. म्हणून कोणी बालपणी मरतो तर कोणी म्हातारपणी मरतो. स्वप्नातील द्रव्य असे जसे खरे मानता येत नाही तसा देहदिकाचाही भरवसा देता येत नाही. आजपर्यंत तुम्ही कोणकोणत्या योनीत किती जन्म घेतले हे सांगू शकता काय? नाही. आता तुम्ही मागील अनेक जन्म मनुष्य योनीतच जन्म घेतला होता असे मानले तर त्या जन्माचे तुम्हाला माता, पिता, पती, कन्या, पुत्र, बंधू, भगिनी, आप्त, मित्र आदी होतेच. मग त्यांच्या वियोगाने दुःख तुम्ही आज करता काय? नाही. मग या जन्मात पुत्र वियोग झाला म्हणून शोकाने रडत आहात, याला काय अर्थ आहे? पंचमहाभूतात्मक असा हा देह चर्म, मांस, अस्थि व मज्जा यांचा नश्वर गठ्ठा आहे. मलमूत्राचे आगार आहे, घृणास्पद आहे, म्हणून त्याची आसक्ती धरू नका. हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाका. तेव्हा ब्राह्मणी म्हणाल्या, महाराज, तुमचे म्हणणे मला पटते, पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही. माझ्या अंतःकरणात प्रचंड खळबळ माजली आहे. प्रत्येक प्रश्नाचे चित्त अस्थिर झाले आहे. प्रत्येक घटना प्रारब्धाप्रमाणेच घडणार असेल तर श्रीहरीची भक्ती का करावी? परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले नाही असे कधी घडले नाही. त्याप्रमाणे संत महात्म्याच्या वचनांनाही आजपर्यंत कधी उणेपणा आलेला नाही. आजारी मनुष्य बरे वाटण्यासाठी प्रारब्धावर विसंबून राहत नाही. तो वैद्याकडे जाऊन औषधोपचार करतो. औदुंबर क्षेत्री निरंतर वास करणारे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच त्रिमूर्ती, दत्तात्रेयाचा अवतार. श्रीगुरु म्हणजेच भवरोगावर उपचार करणारे निष्णात वैद्य. त्यांना शरण गेले आणि आमचे दुर्दैव सरेल म्हणून आम्ही त्यांचे पाय धरले. त्यांची मनपूर्वक आराधना केली. त्यांनीच मला अभय दिले. तुमची संतती ज्ञाने दीर्घायुष्य होईल असे वरदान दिले. त्यामुळे मी निश्चित झाले. पण त्या विश्वासालाच आज तडा गेला आहे. श्रीगुरूचे वचन खोटे ठरले आहे. आता कोणावर विसंबवायचे? त्यापेक्षा मेलेले बरे, म्हणून मी प्राणार्पण करणार आहे. तेव्हा ब्राह्मणीचा अटळ निश्चय पाहून ब्रह्मचारी म्हणाले, तुम्ही श्रीगुरूवर विश्वास
आहात म्हणून त्याच्या आशीर्वादानुसार तुमचा पुत्र पूर्णायुष्य झालेला नसला, अर्थात त्याचा मृत्यू आलेला असला, तरी त्याची गुरुस्थानी औदुंबर क्षेत्री जा. तिथे त्याच्या कलेवर ठेवा. मग त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्रीगुरू करतीलच. त्याच्या बोलण्यातून ब्राह्मणींना आशेचा किरण दिसला. मुलाचे शव पाठीला बांधले आणि औदुंबर क्षेत्री गेल्या. त्याला गुरुपादुकांजवळ ठेवले. त्यावेळी श्रीगुरूंनी आपल्या इथेच वरदान दिले होते. तो प्रसंग आठवून त्या अनिवार्य शोकाने आक्रोश करू लागल्या. गुरुपादुकांवर डोके आपटून रडू लागल्या. त्या पादुका रक्ताने माखल्या. त्यांचे पती व आप्तजनही बरोबर आले होते. त्यांनी त्यांची वारंवार समजूत काढली आणि अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली, पण काही केल्या त्या ऐकेनात. रात्र झाली. त्यांचा हट्ट पाहून लोकही कंटाळले. ते त्यांना दूषणे देऊ लागले. शेवटी या निर्मनुष्य अरण्यात अधिक वेळ थांबण्यात अर्थ नाही. चोरांचा व श्वापदाचा त्रास होऊ शकतो. या बाई ऐकतच नाहीत, पण प्रेताला दुर्गंधी येऊ लागली की आपापल्या वठणीवर येतील. तेव्हा उद्या सकाळीच काय करायचे ते ठरवू, अशा प्रकारे विचार विनिमय करून ते मुक्कामी परतले. गंगाधर व त्यांच्या पत्नी कलेवराने रक्षण करत तिथेच शोकाकुळ अवस्थेत बसून राहिले. 2 दिवसाचे जागरण घडले होते. त्यामुळे तिसऱ्या प्रहरी ग्लानी येऊन त्या ब्राह्मणीला गाढ झोप लागली. तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात त्यांना जटाधारी सर्वांगी भस्म लावलेले, रुद्राक्ष भूषणे धारण केलेले, व्याघ्रचर्म पांघरलेले आणि तीक्ष्ण त्रिशूळ घेतलेले एक योगी दिसले. त्यांनी त्यांना अभय दिले व म्हणाले, हे साध्वी, आम्हाला दोष देऊन व्यर्थ आक्रोश का करता? तुमच्या मुलाला काय झाले आहे? थांबा, मी त्याला जिवंत करतो. त्यांनी डोळीतून भस्म काढून त्या मुलाच्या सर्वांगाला लावले आणि त्याचे मुख उघडून त्या प्राणवायूचा संचार केला. मग हा पाहता आम्ही तुमचा पुत्र जिवंत केला आहे, असे म्हणून ते अदृश्य झाले. त्या दृष्टांताने ब्राह्मणीला जाग आली. ते मनात असते तेच स्वप्नात दिसते. आपले दैव होते, तिथे गुरुचा काय दोष द्यायचा, असे म्हणून त्याने मुलाच्या प्रेताकडे दृष्टी टाकली. तर काय आश्चर्य, ते कलेवर किंचित हालचाल करत होत आहे असे त्यांना दिसू लागले. त्या घाबरल्या. त्याच्या मनात या प्रेतांमध्ये भूतसंचार झाला की काय अशी कुशंकाही घेऊन गेली. तोच मुलगा उठून बसला. दुडूदुडू धावत येऊन त्यांना बिलगला व म्हणाला, आई, मला भूक लागली आहे, दूध दे ना. ते पाहून त्या पती पत्नीच्या डोळ्यावर विश्वास बसेना. ती उभयंता थक्क होऊन त्यांच्याकडे पाहू लागली. त्यांनी त्याला छातीची कवटाळ अश्रूंनी न्हाऊ घातले. त्या सुखाचे काय वर्णन करावे. ब्राह्मणीने मुलाला व्यथेचे स्तनपान दिले व त्यासमयी श्रीगुरूंच्याबद्दल कृतज्ञ भावाने त्यांचे अंधकरण भरून आले होते. त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली. श्रीगुरूंना बद्दल वंदन करून त्यांनी अपार स्तुती केली आणि निष्ठुर बोलल्याबद्दल क्षमाही मागितली. मग गंगेमध्ये स्नान करून रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या, त्यांची पूजा केली, दीप लावला आणि औदुंबराला पाणी घालून ते भक्तिभावाने गुरुभजन करू लागले. तेवढ्या सकाळी आप्तस्वकीय विप्रमंडळी प्रेतात संस्कार करण्यासाठी तिथे आली. गंगाधराचा मृतपुत्र जिवंत झालेला पाहून त्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. श्रीगुरूचे अगाध महात्म्य पाहून त्यांनी आनंदाने जय जयकार केला. सिद्ध म्हणाले, नामधारक, असा आहे गुरुस्थानाचा महिमा. औदुंबर क्षेत्री श्रीगुरू नित्य वास करतात. त्यांच्या जमिनीत दृढभाव ठेवून त्यांची भक्ती करावी. औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, गुरुपादुकांची पूजा करणे, ग्रंथवाचन, ब्रह्मसंतर्पण, दान, धर्म, जप, होम, हवन या गोष्टी श्रीगुरूंच्या प्रीत्यार्थ करणे ही गुरुसेवाच आहे. या सेवेने श्रीगुरूची प्रसन्नता लाभून भाविकांचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे. इथे केलेली उपासना तात्काळ फळरूप होते. भाविकांना 4ही पुरुषार्थ साध्य होतात. अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त.